अगं मगाची फोडणीचा काय सुगंध येत होता वा. चल 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 जेवूया लवकर. अहो थांबा. काय झालं आता? काय रांगोळी घालून पाटावर बसवणार आहेस की काय जेवायला? हे जय आणि आदितीचं जेवण आहे. मी खिचडी केली. जय ते खिचडीचं भांड दे. आपण खिचडी खायची? आता हा आणखीन एक गैरसमज. आता काय? खिचडी खायची हं? पण आपण नाही, तुम्ही. तुझा का उपवास आहे काय? अहो आदितीने आपल्यासाठी पण जेवण केलं होतं, पण मीच तिला म्हंटल की हे काहीही झालं तरी तुझ्या हातचं जेवणार नाहीत, त्यांना नाही आवडणार. मग ते अगदी त्यांच्या आवडीचं असलं तरी सुद्धा. बरोबर आहे ना हो? हा? हा. म्हणूनच तर मी तुमच्यासाठी खिचडी केली. पण मी मात्र आदिती आणि जयचं मन नाही मोडू शकणार. मी आदितीने केलेला स्वयंपाक खाणार आहे. पण काका तुम्हीही जेवलात तर? मी खिचडीच खाईन. अहो आदिती अगं नको करूस आग्रह, ते नाही खाणार. जेवणापेक्षा स्वाभिमान कधीही मोठा. हो ना हो? हा हा हो हो हो. पण तू सुद्धा कोणावर जास्त विसंबून राहू नकोस, नाही पस्तावशील. घ्या खिचडी घ्या. आदिती तू वाढ जयला मला. आदिती काय मस्त झाली ग भाजी. अगं मला सुद्धा जमत नाही इतकी छान भाजी. काकू मला थोडी खिचडी देता? हो हो घे ना. भाजी सोबत छान लागेल ना खिचडी? हो खा ना खिचडी. चमचा दे जरा. पापड तरी भाजायचा खिचडी सोबत. मी घेऊन येते. नको, मला भाडे करून कडचे पापड नको आहेत. हो आता आपले पापड ना फळीवर उंचावर येतो. माझा हात नाही पोचत तिथे. आता ती आदिती देते तर घ्या ना. नको. काकू मी देऊ का फळीवरचा पापडाचा डबा काढून? नको, माझ्या डब्याचं मी बघतो. मला कोणाकडून काही नको. आज सगळं जेवण काकांच्या आवडीचं आहे, पण काकांना मात्र खिचडी खावी लागते. खूप वाईट वाटतंय काकू. आज तरी आपण एकत्र जेवायला हवं होतं.
काही काळजी करू नकोस. एक दिवस ते आपल्या बरोबर बसून तुझ्या हातचा आवडीने खातील. पण काकांचं चांगलं आहे. म्हणजे त्यांना कधी कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. हे चांगलंच आहे ना. काका अगं बाई, यांना काय झालं? अरे नको ते पापड रे, नको ती खिचडी. अहो अहो, काय झालं? अहो, तरी मी सांगत होते ना, आदितीने दिलेले पापड घेतले असते तर काय झालं असतं? हे महत्वाचं आहे काय? अवस्था बघ माझी काय झाली ती. बरं बरं, उठा आता. असे कसे पडलात? आता काय ऍक्शन रिप्ले करून दाखवू काय? ही काय मॅच आहे काय? ना काही विचारायला जावं ना तर सरळ उत्तर नाही देणार. उचल मला आधी, मग देतो सगळी उत्तर तुला. अहो पण मला एकटीला नाही जमणार. जय, मुका मारे ना काका, थोडस दुखणार. अरे नशीब फ्रॅक्चर नाहीये. बरं पडलात कसे तुम्ही? पापड काढत होते. अहो काळजी घ्यायची, या वयामध्ये जरा सांभाळून काम करायचं. आणि मुलं आहेत ना घरी, त्यांना सांगायचं. अहो बरेच पेशंट पाहिलेत जे पडतात, त्यांना लागतं, पण त्यांच्या मुलांना 2-2 दिवस माहित सुद्धा नसतं. नशीब तुमची मुलं तुमची काळजी तरी घेत आहेत. आता हाताला जास्त त्रास देऊ नका. जर काही कामं असतील तर तुमच्या मुलांना सांगा. काय मुलं काय भाडेकरू आहेत ते. डॉक्टर हे कधी काढायचं सांगा. काय मला दुसऱ्यावर अवलंबून राहायला आवडत नाही. आता थोडे दिवस तुम्हाला काळजी ही घ्यावीच लागणार आणि यांच्यावरती अवलंबून देखील राहावं लागणार. तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. बरं, काही लागलं तर मला फोन करा. ओके. चहा घ्या. ऐकतेस काय? गेली. काका, मी काही मदत करू का तुम्हाला? काही नको, मी माझी कामं करू शकतो. काका,
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हेडलाईन आहे. काका, बातमी बघा काय आली. कोल्हापूर मधलं एक वृद्धाश्रम म्हणे बंद होणार. खरं तर चांगली बातमी आहे. म्हणजे महात्मा गांधींचा उद्देश सफल झाला. आदिती, तुला माहितीये त्यांना ना एकदा एका वृद्धाश्रमाच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं. त्यांनी साफ नकार दिला आणि म्हणाले जेव्हा हे वृद्धाश्रम बंद होईल तेव्हा तिथे मी आनंदाने येईन. कारण या ठिकाणी येण्यासाठी आपल्या आई वडिलांना मुलं आपल्यापासून लांब करणार नाही. खरंच ना आदिती, मोठ्यांचे आशीर्वाद असणं, त्यांचं प्रेम असणं, याने किती आधार वाटतो ना. अरे तुम्ही दोघं अजून गेला नाही? आता निघूच. बरं, एक काम करा, ह्यांच्या मैत्रिणीला कुमुदिनीला निरोप द्या. म्हणावं हे पडलेत म्हणजे ती बघायला येईल ना. तेवढाच यांना विरंगुळा. काही गरज नाही. आणि मी टेबलावरून पडलोय, चंद्रावरून नाही. लगेच बातमी पसरवायला. हो, असले काहीतरी विनोद करून त्यांचा वेळ खाऊ नका. त्यांना ऑफिसला जायला उशीर होतोय. मी काय कोणाचा वेळ खात नाही आणि कुणाला थांबवत पण नाही. काकू, आम्ही येतो. काळजी घ्या काका. काय गरज काय होती मेसेज पाठवायची? अहो, तुमची मैत्रीण आहे म्हणून म्हटलं. तेवढंच तुम्हाला बरं वाटेल की. खूपच काळजी आहे माझी तुला. काल पापड दिला असतात ना तर आज ही वेळ आलीच नसती. हॅलो, हा बोल नंदिनी. थांब मी विचारते कदमाना. कदम, नंदिनीसाठी लँडलाईनवर कोणाचा फोन आला होता का? येणार होता हो हो, क्लायंटचा येणार होता म्हणते. का नाही आलं? अगं नाही आलं म्हणतात. हो का? बरं बरं, आला तर मी तुला कळवते. डोंट वरी. ओके. टूर कशी चालली आहे? अच्छा, मग आमच्या सगळ्यांकडून देवाला नमस्कार सांग. ओके, चल ये नीट. बाय. हा, श्रीकृष्ण मंगल कार्यालय का? हा नमस्कार, मी जयराम खानोलकर बोलतोय, देव टूर्स मधनं. हा हा हा, आपलं बोलणं झालं होतं. नाही हा, तुम्ही तुमच्याकडे होऊ घातलेल्या सगळ्या लग्नांचा डेटा मला सेंड. हा नाही, मी स्वतः पर्सनली जाऊन भेटेन त्यांना, सगळं एक्सप्लेन करेन. हो, तुम्ही मला सगळ्या डिटेल्स मेलवर पाठवल्यात तरी चालतील. मी मेल आय डी फॉरवर्ड. बरं, मी परत एकदा करतो. हां, येस, थँक्यू थँक्यू. रजनी, काय ग? कशी गंमत आहे बघ. आपण एक फळ विकतो. त्याचा रंग किती छान आहे, त्याची चव किती छान आहे, ते शरीरासाठी कसं फायद्याचं आहे हे आपण लोकांना पटवून देतो आणि त्यांना ते घ्यायला भाग पाडतो. पण मुळात या फळाची चव कशी आहे हे आपल्याला कोणाला माहीतच नाहीये. ते आंबट आहे, गोड आहे, आपल्याला माहीतच नाहीये.
आणि आता ह्याच्या पुढे त्या फळाची चव कधी घ्यायला मिळेल का नाही माहित नाही, पण कन्व्हिक्शननी आपण ते फळ विकत असतो. अगदी बरोबर बोललीस रजनी तू. हनीमून स्पेशल टूर्स आणि त्या अरेंज कोण करते तर आपण. तुम्ही सगळे जण इतकी मेहनत घेताय की लोकांनी त्या टूर्स एन्जॉय कराव्यात. पण खरं सांगू का, तर आपण एक क्लायंट म्हणून ह्या टूरला जाऊच शकत नाही. म्हणून म्हणते दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आपला आनंद शोधायचा. अदिती मॅडम, तुम्हाला भेटायला क्लायंट आलेत. दुसऱ्याच्या आनंदातच आनंद शोधावा लागणार आहे आता. क्लायंट येतात, अदिती मॅडमना विचारतात, रजनी, वस्तुस्थिती आहे, आर्ग्युमेंट नाही करत आहे, वस्तुस्थिती सांगते आहे ना. सॉरी मी नाही बोलत. नमस्कार. नमस्कार सर, बसा नक्की. आपणच आदिती दाभोळकर? हो. मला हनीमून पॅकेजसाठी एक टूर बुक करायची होती माझ्या भावासाठी. ओके. कधी झालं लग्न? लग्न व्हायचंय, मला हनीमून पॅकेज गिफ्ट करायचंय. ग्रेट सर, आय एम शुअर तुमच्या भावाला हे पॅकेज नक्की आवडेल. सर हे घ्या, हे ब्रोशर आहे, एकदा बघून घ्या तुम्ही. एक्सक्यूज मी सर. सर तुम्हाला माझं नाव कोणी सजेस्ट केलं? नाही म्हणजे तुम्ही आल्यावर माझं नाव सांगितलं आणि आपलं तसं फोनवरही बोलणं झालेलं नाहीये, म्हणून फक्त माझ्या इन्फॉर्मेशनसाठी मी विचारते. नाही म्हणजे माझ्या मित्राने तुमचं नाव मला सजेस्ट केलं. तुमचे मित्र? त्यांचं काय नाव? नाही तुम्ही नाही ओळखत त्यांना. मग माझं नाव त्यांनी नाही म्हणजे माझ्या मित्राच्या मित्राने तुमचं नाव सजेस्ट केलं होतं आणि तो तुमचा क्लायंट आहे. ओ ओके. कोण? आता मित्राच्या मित्राचं नाव मला माहित नाही. तुम्ही ही दार्जिलिंगची टूर फायनल करा ना. बेस्ट आहे, मला वाटतं त्याला आवडेल. ग्रेट सर. मॅडम. सर हा फॉर्म आहे, हा तुम्हाला भरावा लागेल आणि तुम्हाला चेक द्यावा लागेल. मॅडम मी सही करतो. हां, आणि प्लीज हे बघा, हे माझं कार्ड आहे, तुम्ही प्लीज फॉर्म भरा. आणि हा बरं, चेकवर कोणती अमाऊंट टाकायची? हीच अमाऊंट टाकायची बरोबर? हो, ती अमाऊंट लिहिली आहे तीच. माझ्या मित्राच्या मित्राने सांगितलंय तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला आणि तुम्ही बेस्ट डील देणार हा माझा विश्वास आहे. थँक्यू. सध्या प्लीज. ओके निघू, चला. थँक्स. या थँक्यू. काय अदिती मॅडम? कुठून येत आहे ते सगळे? अरे मला काहीच कळत नाहीये, कोण आपली मदत करतंय?
तुझा एखादा जुना क्लायंट असेल का, तो रेफरन्स देत असेल. कदाचित असंच असेल. बरं असो, आधी काकूंना फोन कर आणि काकांचा हात कसा आहे ते विचार. काय झालं काकांच्या हाताला? अहो काका का कप काका जय काय हे? ते समोरच